नमस्कार मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे पाहणार आहोत. चला तर मग आपण क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या ठिकाणी टाकून घेऊया. पहा, https://navodaya.gov.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. यानंतर आपणासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये क्लिक हिअर टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 यावरती क्लिक करूया. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. पहा, अशा पद्धतीने आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये हे जे कॅन्डिडेट कॉर्नर जो आहे त्यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन दिसतात. त्यापैकी पहिला जो ऑप्शन आहे क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपणासमोर ॲडमिशन टू क्लास 6 2025-26 साठी मॅन्डेटरी इन्फॉर्मेशनचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होईल. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो पाहूया आपण. द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडीड क्लास 5 प्रियर टू सीझन 2024-25. तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. द कॅन्डिडेट हॅज अपेअर्ड इन JNVST अर्लियर या ठिकाणी सुद्धा आपल्याला नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट्स? येस. त्यानंतर वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स अँड क्लास 5 स्टडी इज सेम. आपला रहिवासी जिल्हा आणि आपण शिकत असलेला वर्ग एकाच जिल्ह्यातील आहे का, तर त्या ठिकाणी येस. इज द स्टडी सर्टिफिकेट साईन्ड बाय द हेडमास्टर ऑफ द स्कूल. आपलं जे सर्टिफिकेट आहे आता फॉर्म भरणाऱ्यांचं ते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट केलेलं आहे का, तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे. वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास 4th अँड ॲडमिटेड टू क्लास 5th बिफोर 31 जुलै 2024. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला येस म्हणायचं आहे. डू यू हॅव आधार नंबर? तर या ठिकाणी सुद्धा येस म्हणायचं आहे. येस म्हणल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. चला तर मग आपण आधार नंबर टाकून घेऊया. आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये 6 डिजिट OTP हॅज बीन सेंट ऑन युअर मोबाईल नंबर रजिस्टर विथ युअर आधार कार्ड. म्हणजे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर त्यावर आपल्याला जर OTP सेंड करायचा असेल किंवा जर आपण OTP त्यावर पाठवला, तो रिसीव झाला असेल तर येस करायचं आहे आणि नसेल झाला तर या ठिकाणी नो करायचं आहे. जर येस आपण या ठिकाणी म्हटलो तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पहा, परंतु OTP मिळणं थोडंसं अवघड असल्यामुळं आपण या ठिकाणी नो म्हणूया. कारण पालकांना किंवा पालकांकडून OTP शक्यतो लवकर मिळत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी नो म्हणूया आणि सबमिट बटनावरती क्लिक करूया. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर दुसरा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी किंवा त्याच्या आईवडिलांचा निवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे आणि तो 50 ते 300 KB साईजमध्येच असला पाहिजे. तर आपण चला निवडून घेऊया. या ठिकाणी आपण ज्या फोल्डरमध्ये त्या विद्यार्थ्याचं रहिवासी प्रमाणपत्र साईज रिड्यूस करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणून आपण ते निवडून घेऊया. पहा,
त्या विद्यार्थ्याचं रहिवासी प्रमाणपत्र आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करूया. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणासमोर त्या विद्यार्थ्याचा 2025-26 या वर्षात प्रवेशासाठी एक ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. पहा, आता यामधील सर्व मुद्दे हे काळजीपूर्वक भरायचे आहेत. सर्व मुद्दे हे काळजीपूर्वक भरायचे आहेत. त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र. त्यानंतर आपला जिल्हा, म्हणजे तो विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये इयत्ता 5वीला शिकतोय तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तो विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे ती शाळा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. पहा, या ठिकाणी आपण ती शाळेचं नाव टाकून घेऊया. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आपण त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकताना खूप काळजीपूर्वक टाकायची, कारण नंतर आपल्याला ज्यावेळेस त्या मुलांचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्यावेळेस तो रजिस्टर क्रमांक आणि त्याची जन्मतारीख आपल्याला आवश्यक असते. त्यासाठी जन्मतारीख या ठिकाणी खूप काळजीपूर्वक टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. पहा, वडिलांचं नाव आपण टाकून घेतलं आहे. नेम ऑफ गार्डियन ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे हे टाकलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. रिलेशनशिप विथ गार्डियन, अभिभावक के साथ संबंध, हे पण ऑप्शनल आहे. त्यानंतर त्याची नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन. त्याचं चिन्ह, पहचान चिन्ह म्हणजे त्याचं चिन्ह, आयडेंटिफिकेशन मार्क आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लिंग, त्याची कॅटेगरी कुठली आहे ती या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. त्याचा ॲड्रेस, पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपण पत्ता टाकून घेऊया. या ठिकाणी पत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पिनकोड, परीक्षेचं माध्यम, आपल्याला या ठिकाणून परीक्षेचं माध्यम कोणतं आहे ते निवडायचं आहे. आपलं मराठी माध्यम असल्यामुळे आपण या ठिकाणी मराठी माध्यम निवडूया. आता या ठिकाणी STD कोड, टेलिफोन हे नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर त्याचं विकलांगता म्हणजे तो डिसेबिलिटी आहे का, तर या ठिकाणी नाही. त्याचं प्रमाण, धर्म, या ठिकाणाहून धर्म निवडून घ्यायचा आहे. त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर, आपण सुरुवातीला जो टाकलेला होता तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. त्यानंतर त्याचा UDAS मधील त्याचा पेन नंबर, PEN नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी खाली आपणाला आपल्या त्या विद्यार्थ्याच्या प्रिव्हियस शाळेंचं विवरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. हे विवरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. राज्याचं नाव महाराष्ट्र, जिल्ह्याचं नाव, आपला जो जिल्हा आहे तो त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येईल. आपल्या ब्लॉकचं नाव या ठिकाणी येईल. त्यानंतर गावाचं नाव टाकून घेऊया. तीनही ऑप्शनमध्ये आपल्याला त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. तिन्ही भागांमध्ये म्हणजे इयत्ता 3री, 4थी आणि 5वी या तिन्ही इयत्तामध्ये तो विद्यार्थी कोणत्या गावामध्ये होता हे तिन्ही
इयत्तांचं गावाचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या तिन्ही इयत्तामध्ये तो विद्यार्थी कुठल्या शाळेमध्ये होता ते टाकून घ्यायचं आहे. चला तर आपण टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं प्रिव्हियस स्कूल आणि आत्ताचं स्कूल कोणतं आहे ते आपल्याला टाकून घेता येईल. हे टाकल्याच्या नंतर मान्यताप्राप्त, रिकग्नाइज, नॉन रिकग्नाइज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्कूल स्थिती म्हणजे स्कूलचं लोकेशन कुठं आहे, रुरलमध्ये आहे का अर्बनमध्ये आहे, म्हणजे ग्रामीण भागात आहे का शहरी भागामध्ये आहे. हे आता हा विद्यार्थी किंवा माझी शाळा ही ग्रामीण भागात असल्यामुळे मी या ठिकाणी रुरल हे निवडलं आहे. हे तिन्ही इयत्तांमध्ये ते निवडून घ्यायचं आहे. प्रवेश लेणे का वर्ष म्हणजे इयत्ता 3रीमध्ये त्या विद्यार्थ्याने 2022मध्ये जून महिन्यामध्ये प्रवेश घेतला होता इयत्ता 3रीला आणि तो पासआउट झालेला आहे मे 2023ला. तसंच इयत्ता 4थीमध्ये सुद्धा त्याने जून 2023ला प्रवेश घेतलेला आहे आणि तो इयत्ता 4थी पासआउट झालेला आहे मे 2024ला. इयत्ता 5वीमध्ये त्याने जूनमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तो 2025मध्ये मेमध्ये तो पासआउट होणार आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा फोटो, त्याची सही, त्याच्या पालकांची सही आणि जे मुख्याध्यापकांचं जे प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्या विद्यार्थ्याचा फोटो, या फोटोची साईज आपल्याला 10 ते 100 KB असावी. आपण या ठिकाणी निवडून घेऊ एक. पहा 10 ते 100 KB त्याची साईज असल्यामुळे तो फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची स्वाक्षरी, या ठिकाणी स्वाक्षरी आपण अपलोड केलेली आहे. त्या विद्यार्थ्याच्या पालकांची स्वाक्षरी तीसुद्धा 10 ते 100 KB असावी. त्यानंतर मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र हे आपल्याला 50 ते 300 KB त्याची साईज करून घेऊन मगच ते अपलोड करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी त्यांची साईज अगोदरच रिड्यूस केलेली होती त्याच्यामुळे ते लगेच अपलोड होत आहे. आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी सर्वात शेवटी सेव्ह अँड प्रिव्ह्यू दिसते. सेव्ह अँड प्रिव्ह्यूला आपण क्लिक करून घ्यायचे आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यूला क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला समोर त्या ठिकाणी दिसेल. त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एडिट करता येईल आणि नंतर तो फायनल सबमिट करता येईल. एकदा फायनल सबमिट केल्याच्या नंतर तो फॉर्म किंवा त्या फॉर्ममध्ये कुठलेही बदल आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाहीत. त्यामुळं सेव्ह अँड प्रिव्ह्यू पाहिल्याच्या नंतर जर तो फॉर्म बरोबर असेल तरच आपल्याला तो फॉर्म फायनल सबमिट करून घ्यायचा आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर रजिस्ट्रेशन प्रिव्ह्यू दिसेल. ज्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याचा सर्व फॉर्म भरलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहावयास मिळतो. यामध्ये सर्वात शेवटी आपणाला फायनल सबमिट हे बटन दिसेल. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणासमोर एक विंडो दिसेल. त्यावर आपण ओके असं म्हणायचं आहे. ओके म्हणल्याच्या नंतर आपणासमोर त्या विद्यार्थ्याचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झालेला दिसेल आणि आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यावरती क्लिक करून आपण त्या ठिकाणी त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो.